आता निवडणूक लागली पंचायत समितीची, गावचा उमेदवार आहे पंचायत समितीला. काय वाटतं का कोणाचं वातावरण आहे? आहे दोन्ही पण सारखे. दोन्ही पण सारखे. आणि जिल्हा परिषदेला दरेकर आणि हुलेताई दोघींमध्ये लढत आहे. काय वाटतं दोन्हीमध्ये ते कोण नाही पाहिजे? आपल्याला सांगता यायचं, पण ते हे दोन्ही म्हणजे सारखे. राहायला गोडेगावच. आता निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची. काय वाटतंय कसं वातावरण आहे? कैलास बाबाळे. आणि जिल्हा परिषदेला फुले मॅडम. काय वाटतं तुम्हाला ते काय येतील का, असं काय वाटतं? त्यांची कामं या भागात काय जुनी काम आहे म्हणून बाकी काय वाटतं. आणि उमेदवार कसा असावा? उमेदवार कसा असावा? चांगला उमेदवार आहे, वाईट नाही. कामं केली का या भागामध्ये? कामं आहेत का या भागामध्ये? नाव अक्षय बडसल. राहिला राहायचं छत्रपती संभाजीनगरलाच आहे, पण इथं बस स्टँडचं काम चालू असल्यामुळे मी साईट इंजिनियर म्हणून काम पाहतो इथं. मग आता बस स्टँडचं तुम्ही इंजिनियर म्हणून साईट इंजिनियर म्हणून काम पाहताय. हां, बस स्थानकामधलं जे शौचालय आहे ते बंद आहे. किती दिवसापासून बंद आहे? ते बंद असलं त्याचा आमचा काही हे संबंध नाही आहे. आम्ही नवीन जे बस स्टँड इथं बांधतोय, बस स्टँडचं 3 दिवस झाले ते बस स्टँडचं शौचालय बंद आहे. ठीक आहे. त्याचा तुमचा काय संबंध नाही? नाही, आमचा काही विषय नाही त्याच्यात. आम्ही नवीन कन्स्ट्रक्शन करतोय. निवडणुकीचं काय अजून नाही, पण तुमच्याकडे निवडणूक आमच्या नाही. आमचे मित्राचे भाऊजी जे कैलास बुवा काळे आहेत, ते राष्ट्रवादी या पक्षाकडून घड्याळ या चिन्हाकडून निवडणूक लढवत आहे पंचायत समितीमध्ये. तर त्यांची एक मागील 3-4 वर्षापासून ते इथं कायम निवडून येतात आणि त्यांनी कामं पण खूप गावात चांगले केलेले आणि डेव्हलपमेंट पण गावाची चांगली झालेली आहे. कैलासभाऊ काळेंचं काम तुम्ही सांगता आहे, त्याच्याबरोबर जिल्हा परिषदेला मंगलताई हुले त्यांच्या सोबतीला आहेत ना. ते मंगलताई हुलेंचं पण ते पण सरपंच आहेत, त्यांचं पण कामगिरी चांगली आहे गावची. त्यांनी पण खूप निधी आणलेला आहे गावात आणि विकास कामं पण चांगली केलेली आहेत. काय वाटतं की तो ह्या निवडणुकीत कोणाचं पारडं जड आहे? कैलास बुवा काळेंचं. आणि जिल्हा परिषदेला? जिल्हा परिषदचं नाही म्हणतो मला, पंचायत समितीला. जिल्हा परिषदेला मंगलताई हुले आणि सुवर्णाताई दरेकरमध्ये लढत राहील. दोन्हीपैकी कोणाचं पारडं जड राहील? नाही, आता त्याच्यातलं मला काय एवढं माहीत नाही. इकडं मला जेवढा अभ्यास आहे मी तेवढं तुम्हाला माहिती दिली. धन्यवाद. पंचायत समितीची हां, कोणत्या गावचा? राजेवाडी. राजवाडी. हां, काय वातावरण आहे वरती? वातावरण काय नाही, शांतच आहे. उमेदवार आले होते का नाही तुमच्या? उमेदवार आले ते आमच्या गावातूनच उभे आहेत. काय नाव आहे उमेदवाराचं? उमेदवाराचं आमच्या गावचे सरपंच. काय नाव? त्यांचं नाव विसरून गेलं. माळी. नाही, हां, माळी नाही, गवारी. गवारी नाही, साबळे. साबळे. हां, कशासाठी उभे आहेत ते पंचायत समितीला? हां, पंचायत समितीला सदस्य. काय वाटतं निवडून येतील का हा, ते? येतील. वरती काय राष्ट्रवादी का शरदचंद्र पवार गट? भाजपा. भाजपा. हां. भाजपातून उभे आहेत का ते? हां, बरं, मग काय आतापर्यंत म्हटलं जातं की वरती राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो तुमच्या हां. भागात. हां. भाजपाचं कमळ फुलन काय वेळेस? काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. सहित दादा, आता निवडणूक लागली जिल्हा परिषदची पंचायत समितीची. काय कोणाचं वातावरण आहे आता? इथं उमेदवार सगळे तगडे आहेत गोडेगावमध्ये. गोडेगावमध्ये. आता दोन्ही उमेदवार तसे सक्षम आहेत. पंचायत समितीचे कैलासभाऊ काळे असतील आणि कपिल काळे यांच्यात लढत आहे. काय वाटतं कोणाचं पार्ट जड आहे? असं नाही सांगू शकत, पण दोन्ही पार्ट्या समसमान आहे. आणि जिल्हा परिषदेला मंगल हुले आणि सुवर्णाताई दरेकर यांच्यामध्ये लढत आहे. त्या पण दोन्ही पण उमेदवार आमचे चांगले काम करणार आहेत. तुम्ही साहेब म्हटलं गिरवलीचे. हो. काय वाटतं उमेदवार कसा असावा गिरवलीतून जो निवडून देणारा? हां. तुम्ही पण मतदार आहे जिल्हा परिषद गटाचे. काय वाटतं उमेदवार कसा असावा दोन्ही पंचायत समिती? काम करणारच असावं. काय अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवाराकडून? काय नाही, आपल्या मतदारसंघातले कामं झाली पाहिजेत. ती गिरवली भागात काय अडीअडचणी आहेत तुमच्या? अडीअडचणी अजून तर नाही काही समस्या. आमच्या रस्त्याचे पाण्याचे थोडंफार आहेत. त्याच्याने येणाऱ्या निवडून येणाऱ्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे. करणार ना ते, जे कोणी उमेदवार निवडून येणार ते करणार 100%. आणि आता या भागात म्हटले जातं की बाबा आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांची कामं आहेत का दिसत का? साहेबांची 100% कामं आहेत. त्याचा फायदा आहे उमेदवारांना होईल. होणार ना. त्या दृष्टीने कोणत्या उमेदवाराचा पार्ट? दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. टफ फाईट होईल. हां, टप फाईट राहणार. दादा काय नाव? पोखरकर. कुठले मतदार? गावराडी. मग काय आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली. हां, काय कोणता उमेदवार तुम्हाला तगडा वाटतो याच्यामधून? काय नाही सांगू शकत, दोन्ही तगडेच आहेत. दोन्ही तगडे. उमेदवार कसा असा? उमेदवार काय आता सगळे हेच आहेत. बुवांनी काम केलेलं आहे. कपिल भाऊ करतात तरुणांना इथं, मग दोघे हेच आहेत.
आता सगळं जनतेच्या उमेदवार याच्यामध्ये कपिल भाऊ मध्ये आणि कैलास भाऊ मध्ये कोणाला इथल्या लोकांची पसंती? नाही एवढं नाही सांगू शकत. डिपेंड म्हणजे काय पब्लिकचं आपण काय सांगू शकतो ना. बरं, वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं की उमेदवार तुमच्या डोक्यात जो ज्या पद्धतीने उमेदवाराची अपेक्षा आहे तो उमेदवार नाही हा आता सगळं आमच्या गावाचा विचार घेऊनच आमचं असं असते. म्हणजे असं काही हे नाही, गाव विचार करतं मग सांगतं सगळं. आता एकंदरीत तुमच्या भागात काय अडचणी आहेत का आमच्या भागात नाही अडचण, दोघांची कामं आहेत. दोघांची? हां, भाऊ तरुणांना, कपिल भाऊ तरुणांना जास्त म्हणजे प्रोत्साहन करतात. आता यात्रा झाली, यात्रेला पण प्रोत्साहन चांगलं केलं. बोवा आले होते, बोवांनी पण म्हणजे व्यवस्थित सगळं असतं. दोघांसाठी निवडणूक सोपी नाहीये. नाही एक तरी म्हणजे त्याच्यात हे आहेच.